फाउंडेशन का लावतात? फाउंडेशनचा टोन कसा असायला हवा? फाउंडेशन घेताना कोणकोणत्या गोष्टी ध्यानात घ्यायला हव्यात किंवा कोणत्या गोष्टी अव्हॉइड करायला हव्यात? त्याचबरोबर फाउंडेशन कोणत्या प्रकारचं घ्यायला हवा? हे सगळे प्रश्न तुम्हाला पडतायत, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे हॅलो ब्युटिफुल सोल्स, वेलकम और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांना मी सांगू इच्छिते, मी भाग्यश्री डांगे आणि मी वेगवेगळ्या विषयांशी रिलेटेड व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येत राहते. फॉर एक्झाम्पल काही कॉमेडी शॉर्ट्स असतील, काही ट्रान्झिशन रील्स असतील, त्याचबरोबर काही कुकिंग रिलेटेड शॉर्ट्स असतील. आणि जर लॉंग व्हिडिओजमध्ये बोलायचं झालं तर माझे रेग्युलर डेली व्लॉग्स असतील, त्याचबरोबर मेकअप रिलेटेड व्हिडिओज असतील, काही क्लॉथिंग हॉल असेल, फुटवेअर हॉल असेल, एंडलेस टॉपिक असलेले व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहते. तर अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेल आयकन आहे ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज टाकेन अगदी त्याच वेळेत ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. तर वेळ न घालवता आजचा जो आपला काही टॉपिक आहे त्याला आपण सुरुवात करूया. नंबर 1, फाउंडेशन का वापरतात? आता बघा, ही एक मिसकन्सेप्शन झालेलं आहे मुलींच्यामध्ये त्याचबरोबर लेडीजमध्ये, की फाउंडेशन हे गोरं होण्यासाठी वापरलं जातं. तर ही अतिशय चुकीची संकल्पना आहे. तर फाउंडेशन गोरं होण्यासाठी लावत नाही. आपली स्किन बघा, की ती कधीच इव्हन टोन नसते. कुठेतरी डार्कनेस असतो अंडर आईजमध्ये, तर काही ठिकाणी आपल्याला रेडनेस पण असतो, काही पिंपलचे दाग धब्बे असे राहिलेले असतात. तर स्किन ही कधीच इव्हन टोन नसते. तर ती इव्हन टोन करण्यासाठी आपण फाउंडेशन वापरतो. एक प्रकारे फ्लॉलेस स्किन दिसावी आपली, तर यासाठी आपण फाउंडेशन वापरतो, ना की गोरं होण्यासाठी. नंबर 2, फाउंडेशनचा टोन कसा असायला हवा? आता बघा, आपल्या डोक्यामध्ये हे फिट बसलं, की फाउंडेशन हे आपण गोरं होण्यासाठी नाही, तर आपल्या स्किनचा जो टोन आहे तो एकसारखा, एक समान दिसावा यासाठी आपण फाउंडेशन लावतो. तर आता हेही आपण ध्यानात घ्यायला हवं, की फाउंडेशनचा टोन निवडताना आपली जी ओरिजिनल स्किन आहे किंवा जो त्याचा टोन आहे, अगदी त्याच टोनचा फाउंडेशन आपल्याला निवडायचा आहे. ना की आपल्याला 1-2 शेड लाईटमध्ये जायचं आहे. अगदीच असं आपण 1 ते 2 शेड जर लाईटवाला फाउंडेशन घेतला, म्हणजे अगदी फेअरमध्ये जर आपण गेलो, तर काइंड ऑफ अशा प्रकारचा मेकअप आपल्याला दिसून येतो. तर असं विचित्र काही व्हायला नको. त्यामुळे आहे त्या टोनचा फाउंडेशन आपण घ्यायला हवा. मी म्हणेन एक वेळ जर तुम्ही डार्कमध्ये गेला, आता जो आपला टोन आहे त्यापेक्षा एक ते एखादा शेड तुम्ही जर डार्कवाला फाउंडेशन घेतला तरीही एक वेळ चालेल. कारण कन्सिलर वगैरे करून, हायलाइट वगैरे करून आपण तो शेड मॅच देखील करू शकतो. बट चुकूनही एखादा किंवा 2 शेड आपल्याला लाईट फाउंडेशनमध्ये बिलकुलही जायचं नाही. नंबर 3, फाउंडेशनचा टोन मग निवडायचा कसा किंवा तो निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात किंवा कोणत्या गोष्टी आपण टाळायला हव्यात? पहिली तर गोष्ट, जेव्हा आपण फाउंडेशन घेण्यासाठी जातो, तेव्हा जे काही शॉप ओनर असतील किंवा जे काही सेल्स गर्ल्स असतील, तर ते काय करतात, आपल्याला फाउंडेशनची पॅच टेस्ट इथे देतात, ठीक आहे. आणि तुमच्यापैकी पण बऱ्याच जणांनी फाउंडेशनची पॅच टेस्ट इथे नक्कीच घेतलेली असेल. तर ही एक अतिशय चुकीची पद्धत आहे. कारण बघा, जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्या हाताची ही बाजू डिरेक्टली जास्त सनच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही, की जितकी आपल्या चेहऱ्याची स्किन ही सनच्या कॉन्टॅक्टमध्ये डायरेक्ट येते. त्यामुळे ही जी काही स्किन असते ही आपली थोडीशी टॅन झालेली असते ॲज कंपेअर टू दी स्किन ऑफ आवर हँड, ठीक आहे. तर मग जेव्हा आपण या स्किनला मॅच होईल असा फाउंडेशन निवडतो आणि तो फाउंडेशन जर आपण चेहऱ्याला लावू, तर ऑफकोर्स तो आपल्या चेहऱ्यावरती एखादा टोन लाईटमध्ये जाणार आहे, ठीक आहे. किंवा काही वेळेस इथे सुद्धा पॅच टेस्ट करून दिला जातो, तर ते सुद्धा चुकीचं आहे. कारण बघा, माझीच इथली जी काही स्किन आहे, ती उन्हामुळे थोडीशी टॅन झालेली आहे. कारण काही वेळेस मी ग्लोव्हज किंवा सनस्क्रीन वगैरे लावायला विसरते. त्यामुळे इथली ही जी काही त्वचा आहे, ती थोडीशी टॅन झालेली आहे. त्यामुळे इथे जर आपण पॅच टेस्ट घेतला आणि तो इथे मॅच झाला, पण मी जर तोच टोन जर मी माझ्या चेहऱ्याला लावला, तर ऑफकोर्स तो थोडासा डार्कमध्ये जाणार आहे. त्यामुळे आपण फाउंडेशन लावायचंय कुठे? ऑफकोर्स या स्किनला लावायचं आहे. त्यामुळे पॅच टेस्ट सुद्धा आपण इथेच घ्यायला हवी. ओके, तर आता माझ्याकडे अवेलेबल असल्यापैकी एक 4 ते 5 शेड मी इथे घेतलेले आहेत आणि मी ॲक्चुअलमध्ये आता तुम्हाला दाखवेल प्रॅक्टिकल करून, की कशाप्रकारे आपण आपल्या टोनला परफेक्ट मॅच होईल अशा प्रकारचा फाउंडेशन आपण पिक करू शकतो. ओके, तर पहिल्यांदा आता मी हा घेतेय Maybelline Fit Meचा फाउंडेशन. याचा शेड नंबर आहे 128. ओके. ऑलवेज आपल्या या भागावरती आपल्याला पॅच टेस्ट करून बघायची आहे.
बघितल्यावरतीच तुमच्या लक्षात येईल, की हा टोन माझ्यासाठी खूपच फेअर आहे, खूपच लाईट शेड आहे. आणि काही वेळेस जेव्हा आपण असे फाउंडेशन वापरतो, जे की आपल्या टोनच्या खूपच शेड म्हणजे लाईट आहेत आणि असे फाउंडेशन वापरल्यामुळे मग ते अगदी गोरं-गोरं आणि विचित्र असं लूक आपला दिसून येतो आणि जेणेकरून मेकअप नंतर ऑक्सिडाइजही होतो आणि ग्रेमध्ये मेकअप जातो. त्यामुळे असे टोन आपल्याला बिलकुल निवडायचे नाहीत. नेक्स्ट मी आता बघतीये फॉरेव्हर 52चा हा फाउंडेशन आहे आणि याचा शेड नंबर आहे कॅरॅमेल. येस, कॅरॅमेलमध्ये आहे हा. ओके. ओके. त्यानंतर हा आहे Maybelline Fit Me चाच फाउंडेशन आणि याचा शेड नंबर आहे 330. ओके, तर हा शेड मी लावून बघते आता. ओके. ओके. परफेक्ट मॅच झालेला आहे. लावलेलं पण दिसत नाही आय गेस. कंपेअर होतंय. ओके. नेक्स्ट आहे हा MMSचा फाउंडेशन आणि याचा शेड आहे MF10. ओके. हा जो काही 330 मी लावलेला आहे, तो बिलकुल व्हिजिबल नाहीये, कारण मलाच इथे व्यवस्थित दिसत नाहीये. त्यामुळे तो शेड मी थोडासा अजून लावतेय, जेणेकरून तो व्हिजिबल होईल आणि कंपेअर करायला ईझी जाईल. ओके. आय गेस दिस इज इनफ. बघू शकताय लिटरली अगदी इझी वेमध्ये दिसेल तुम्हाला, की हा जो काही टोन आहे तो खूपच लाईट आहे. माझ्या स्किन टोनसाठी खूपच फेअर आहे हा जो काही फाउंडेशन आहे. त्यामुळे नो, अशा प्रकारचे फाउंडेशन बिलकुल सिलेक्ट करायचे नाहीत. त्यानंतर हा जो काही बघू शकताय तुम्ही हा वाला फाउंडेशन, तो काइंड ऑफ माझ्या स्किनला मॅच होतोय. त्याचबरोबर हा जर टोन बघायला गेला तर हा सुद्धा थोडा-थोडा माझ्या स्किन टोनसाठी फेअर दिसतोय. बट हा वाला जो Maybelline 330 मी यूज केलेला आहे, तो कंप्लीटली माझ्या स्किन टोनला मॅच होतोय. कॅन यू सी? हा खूपच फेअर आहे. हा थोडासा चालू शकतो. हा वाला पण फाउंडेशन, हा वाला पण फेअर होतोय. हा वाला परफेक्टली मॅच होतोय. तुम्हाला समजलंच असेल, की कशाप्रकारे आपल्याला पॅच टेस्ट घेऊन बघायची आहे आणि अशा प्रकारे योग्य तो फाउंडेशन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. कोणत्या प्रकारचे फाउंडेशन आपण मग वापरायला हवेत? आता यासाठी आपली स्किन ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येते हे माहीत असणं महत्त्वाचं आहे. मेजरली आपली स्किन ही 3 कॅटेगरीमध्ये डिव्हाईड केली जाते. ड्राय, ऑइली आणि कॉम्बिनेशन. तर बघा, ज्यांची स्किन ही ड्राय आहे, तर त्या लोकांनी ड्यूई फिनिश लूक देणारे फाउंडेशन वापरायला हवेत. कॉज बघा, ऑलरेडी आपली स्किन ही ड्राय झालेली असते. मग थोडासा त्याला नॅचरल ग्लो येण्यासाठी किंवा एक सटल लूक दिसण्यासाठी अशा प्रकारचे ड्यूई फिनिश लूक देणारे फाउंडेशन आपण वापरतो, ज्याच्यामध्ये हायड्रेटिंग इन्ग्रीडियंट्स जास्त असतात. कारण आपल्या स्किनला ऑलरेडी हायड्रेशनची गरज असते. ठीक आहे. त्यामुळे असे इन्ग्रीडियंट्स या फाउंडेशनमध्ये असतात. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे फाउंडेशन्स वापरायला हवेत. आणि जर तुमची स्किन ही ऑइली असेल, बघा ऑलरेडी ज्यांची स्किन ऑइली असते, तर त्यांना लाईटचं जेव्हा रिफ्लेक्शन होतं, तेव्हा त्यांची स्किन इथे या नोज टिपला किंवा चीनवरती, फोरहेडवरती ती चमकायला लागते. आणि अशामध्ये अजूनच आपण ऑइल बेस असलेले फाउंडेशन, जर ड्यूई फिनिश लूक देणारे फाउंडेशन वापरायला लागलो, तर ते किती विचित्र दिसू शकतं. आणि मोस्टली ऑलरेडी ऑइल येतं स्किनला, प्लस अशा प्रकारचे आपण फाउंडेशन ऑइल बेस असलेले जर वापरायला लागलो, तर मेकअप जास्त काळ बिलकुल टिकून राहणार नाही. तर अशा वेळेस ऑइली स्किन असलेल्या लोकांनी मॅट फिनिश लूक देणारे फाउंडेशन्स वापरायला हवेत. तर याच्यामध्ये पावडर फॉर्म असलेले इन्ग्रीडियंट्स जास्त वापरले जातात. तर अशा लोकांनी मॅट फिनिश लूक देणारे फाउंडेशन वापरायला हवेत, जेणेकरून लाईटचा रिफ्लेक्शन सुद्धा कमी येतो आणि एक मॅट असा छान आपल्याला लूक दिला जातो. तर मंडळी, फाउंडेशन निवडताना येणारे प्रश्न, त्यांच्या आन्सर सोबत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरू दे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली सर्कलमध्ये जे काही महिला मंडळ आहे, ते त्यांना हा शेअर करायला बिलकुल विसरू नका. आणि अजून देखील फाउंडेशन निवडताना किंवा फाउंडेशन रिलेटेड एनी काइंड ऑफ तुमचे क्वेशन्स असतील, तर तुम्ही मला बिनधास्तपणे कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जितकं जे काही मला नॉलेज आहे, जेवढं काही असेल थोडंफार, ते तुमच्यापर्यंत देण्याचा, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा, प्या, मजा करा, आनंद घ्या, काळजी घ्या स्वतःचीही आणि इतरांचीही. तोपर्यंत
ओम शांती.